नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तू रे माझा मित्र या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत। प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना खूप भयंकर दाखवलेला आहे। म्हणजे कधी न होणाऱ्या भावा बहिणीचे भांडण या राकेशमुळे लागलेले आहेत आणि प्रेक्षकांनो अशामुळे अंजली आता नीट अर्णवशी बोलतही नाही आणि याचं दुःख अर्णवला जास्त होतं। प्रेक्षकांनो, चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। सुरुवातीलाच ईश्वरी म्हणते की ताई आल्या तुम्ही जे पाहिलत ना त्यामुळे तुमची गलतफहमी होणं साहजिकच आहे। मला ना तुमच्या रूम तेवढ्यात ईश्वरी शांत होते आणि हा राकेश संधीचा फायदा घेतो आणि म्हणतो की आमच्या रूम मध्ये काय। हा राजेश म्हणतो की काय आमच्या रूम मध्ये, बोला ना ईश्वरी आमच्या रूम मध्ये काय। आणि इकडे आता लगेच ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव तिला नॉर्मल मान नाही डोलावून असं सांगतो की सांगू नकोस। हा राजेश म्हणतो की असंच काय सापडलं आहेत आमच्या रूम मध्ये हे कळू देत सगळ्यांना। आणि प्रेक्षकांनो, हा राजेशच सांगतो बघा यांना आमच्या रूम मध्ये ना जी चेकबुक सापडला आहे। आणि राजेश जो बघा किती गोंधळ घालतो, तो म्हणजे असं दाखवतोय की मीच खरा आहे। तो म्हणतो दाखवा ना चेकबुक, ईश्वरीजी उघडून दाखवा ना चेकबुक। इतका जोरात केंसळतो आणि म्हणतो की अहो उघडा। आणि प्रेक्षकांनो बघा, ह्या राजेश एक पाऊल ह्या अर्णव ईश्वरीच्या पुढेच असतो। म्हणजे त्याला हा सगळा प्रसंग होणार आहे याची कल्पना आधीच होती असं वाटतंय। आता तो बघा राजेश बघा मग तिला उघडायला लावतो। उघडलेलं असतानाच त्याच्यावर कॅन्सल चेक असं लिहिलेलं असतं। आणि बघा हा राजेश तर हा पहिला डाव तर प्रेक्षकांनो जिंकलेला आहे। त्याने अर्णव आणि अंजलीमध्ये भांडणं तर लावली आहेत, पण हे भांडणं कायमची असणार आहे का ते भांडणं मिटणार सुद्धा आहेत? प्रेक्षकांनो, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि बघा आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव बघतो तर ते सगळे केस चेक कॅन्सल असतात। आणि हा राजेश बघा आता किती छोट्या गोष्टींचा बाऊ करतो। केलेलं तर त्यानेच असतं, पण असं दाखवतो की मला यातलं काहीच माहीत नाही। आणि आता तो बघा ईश्वरीला म्हणतो काय झालं ईश्वरीजी, दाखवा ना दाखवा। आणि बघा तिच्या हातात लगेच चेकबुक हिसकून घेतो आणि म्हणतो की हे बघ अंजली, हे बघा आजी कॅन्सल चेक आहेत, हे बघा। त्याने स्वतःला पूर्णपणे सेफ करून घेतलेलं असतं। राजेश म्हणतो की सगळे चेक कॅन्सल केले आहेत मी, हे चेक कोणी वठवू नये म्हणून काळजी घेतली मी, आणि हे मलाच दोषी ठरवत आहेत। एका अशा माणसाला जो स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून केस लढतो, गरजू माणसांची गरिबाच्या केसेस फुकट लावतो, गावकऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांच्यासाठी केस लढतो, असा माणूस फ्रॉड वाटतो का तुम्हाला? प्रेक्षकांनो, आता हे बघा इथे एक गोष्ट सांगते, तुम्हालाही त्या राजेशवर खूप चिडचिड होत असेल हो की नाही? तशीच अर्णवची आणि ईश्वरीची सुद्धा होत आहे। पण प्रेक्षकांनो आता काय करणार, हे सगळे पुरावे अर्णव आणि ईश्वरीच्या विरोधात असल्यामुळे आता इथे कोणीच काही बोलू शकत नाही, स्वतः अर्णव सुद्धा नाही। आणि हा राजेश म्हणतो की हे चेकबुक कुठे मिळालं माहिती का अंजली? आणि हा राजेश म्हणतो माहिती का रे अर्णव, कुठे सापडलं हे चेकबुक? हा राजेश म्हणतो की ह्या घराबाहेरच्या आपल्या अंगणात सापडलं आहेत मला हे। आणि आजी म्हणतात की काय? हा राजेश बघा आता केविलवाणा चेहरा करतो आणि म्हणतो की हो आजी, मी कोर्टात जायला निघालो होतो, घाईत होतो, तेव्हा मला हे चेकबुक तिथे दिसलं म्हणून आत आणून वरच्यावर ठेवलं आणि म्हटलं की घरी येऊन अर्णवला सांगूया आणि अंजलीला पण सांगूया। आणि अंजलीला सांगणार होतो की मी अर्णवशी बोलायला की चेकबुकच्या बाबतीत असं कसं वागू शकतोस तू, आणि हा हलगर्जीपणा इतका चांगला नाही, हेच अंजलीला ऐकवायला सांगणार होतो। पण बघा, पण मीच चुकलो, मी माणूस ओळखण्यात मीच चुकलो। आता ह्या राजेशने सगळा डाव बघा या दोघांवरच उलटवलेला असतो। त्यामुळे अंजली म्हणते की काय रे चिंटू, तू यांचे आभार मानायचे सोडून यांच्यावरच आरोप करतोय। अंजली म्हणते तू ना रागीट माणूस आहेत हे माहितीये मला, तुझ्या रागाचे हे उपद्रव होतील असं वाटलं नव्हतं रे मला। आजी म्हणतात की अंजू तू वाईट वाटून घेऊ नकोस बाळा। आणि आजी प्रेक्षकांना खूप समजून घेतात, त्या म्हणतात की नक्की काहीतरी गैरसमज झाला आहे। आजी म्हणतात की म्हणजे चिंटू चुकला नाही असं मला म्हणायचंच नाहीये, पण तो आपली चूक कबूल करेल। आणि आता आजी म्हणतात ते आता अर्णवला करावंच लागेल। आजी म्हणतात की चिंटू जावई बापूंची माफी माग। आजी ओरडतात चिंटू काय सांगते मी? अर्णव म्हणतो की हो आजी। अर्णवला आता माफी मागण्याशिवाय पर्याय नव्हता। तो म्हणतो की आय एम सॉरी, मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली, आय एम रिअली व्हेरी सॉरी। आता हा राजेश बघा कसा नाटक करतो। तो म्हणतो की नाही
तो म्हणतो की नाही नाही नकोय मला तुझं सॉरी, पण तुला जर सॉरी कोणाला म्हणायचंच असेल ना अर्णव, तुझ्या ताईला सॉरी म्हण, तिचा गुन्हेगार आहेस तू आणि माझ्यापेक्षा जास्त तिला दुखावलंयस तू, आणि ते सुद्धा अशा अवस्थेत. बघा प्रेक्षकांनो, इथे कसं झालंय ना, चोर चोर वरतून शिरचोर अशी अवस्था करून ठेवलेली ह्या राजेशनी. पण प्रेक्षकांनो, अर्णव आता काही शांत बसणार आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आणि अर्णव आता अंजलीची बोलणार, ताई. तेवढ्यात अंजली त्याचं काही ऐकत नाही आणि राजेश तिला घेऊन रूमकडे जातो. आणि प्रेक्षकांनो, आता आजींनाही हे पटलेलं नसतं. त्या म्हणतात की चिंटू, आणि तिथनं रागाने निघून जातात. आणि आता इकडे अंजली रूमकडे येते. मामा मामी पण आलेले असतात. आणि बघा आता मामी म्हणतात की अंजली शांत हो बाळा, मला सगळं कळलं आहे. हा राजेश फक्त आता प्रेक्षकांनो मजा घेत असतो भावा बहिणीच्या भांडणाची. मामी म्हणतात की तुला किती त्रास होत असेल याची कल्पना आहेत का मला? मामी म्हणतात की आपल्या घरात हे काही अघटित घडेल तेही अर्णव आणि तुझ्यामध्ये स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं का मला? मामी म्हणतात अगं काही जरी असलं तरी आज अर्णवचं वागणं चुकीचंच आहे. मामी म्हणतात ही काय वागायची पद्धत झाली? मी जर का असते ना, चांगले कान उपटून विचारलं असतं त्याला. अंजली अगं तू त्याला किती साथ दिली आहेत, अगदी अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये. मामी सुद्धा आता अंजलीचे बघा कसं हे करते. ती म्हणते की तिला दुखवताना अर्णवला काही कसं वाटलं नाही. आणि मामी म्हणतात की जावई बापू तर देव माणूस आहे, देव माणूस. प्रेक्षकांनो, माहिती ना तुम्हाला देव माणूस काय आहे ते? असो तेवढ्यात मामाही तिथे येतात. मामी म्हणतात की त्यांच्यावर हे आरोप करताना काहीच कसं नाही वाटलं याला. आता राजेशचा खोटा मुखोटा परत वरती येतो प्रेक्षकांनो. आता बघा, नाही नाही मामी, मी काही देव माणूस वगैरे काही नाही, मी फक्त एक साधा माणूसच बरा आहे. आणि मामा मध्ये येतात आणि म्हणतात की वल्लरी, तू तिचं सांत्वन करायला आलीयस ना, मग तिला बरं वाटेल असं बोल. मामी म्हणतात की हे बघा, अर्णव सुद्धा माझा भाचाच आहे, शत्रू नाहीये तो माझा. मामी म्हणतात की पण तो आज जे वागला आहे ते बरोबर वाटत आहेत का तुम्हाला? मामी बघा कसं म्हणते की तुमच्या सगळ्यांसारखं ना मला असं गुळमुळीत बोलता येत नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. प्रेक्षकांनो, हिने केवढी मोठी चूक केलीये ते काही नाही हो ना. जे सात्विका ताईंच्या बाबतीत, अर्णव आणि अंजलीच्या बाबतीत जे काही चुकीचं केलं आहे ते चूक नाही आहेत ना. बघा किती हिच्या पण मामीच्या बी चेहऱ्यावर किती खोट्याचा मुखवटा आहेत ना प्रेक्षकांनो. आता इकडे हा राजेश पण बघा किती आव्हान तो म्हणतो की मला अगदी ना बधीर झाल्यासारखं वाटतंय आजच्या या प्रकरणानंतर. आणि मामा सुद्धा त्याच्याकडे रागाने बघतायत बरं का. आणि हा राजेश म्हणतो की काय झालं मामा, असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? आणि मामा सुद्धा म्हणतात की आईकडून सगळं कळलं आहेत मला. मामा म्हणतात की अर्णव चिडल्यानंतर काय करू शकतो याची कल्पना आलीच असेल ना तुम्हाला जावई बापू. आणि अंजली म्हणते की हो, पण त्या वागण्याला काही अर्थ नाही आहेत ना मामा. आणि मामा म्हणतात की कळतंय मला. इकडे राजेश म्हणतो की हा, पण या सगळ्या वागण्याला काही अर्थच नाहीये. राजेश म्हणतो की मी मगाशीच माफ करून टाकले अर्णवला, पण एकदा अंजलीकडे तर बघा, ती खूप जास्त दुखावली गेलीये, अश्रू थांबत नाहीये तिचे, त्याचं काय? आणि बघा इकडे आता मामांना पण माहिती असतं की हा राजेश काय आहेत म्हणून. मामा ही त्याच्याकडेच रागाने बघत असतात. पण प्रेक्षकांनो, इकडे चिंटूचं काय? आता चिंटू बघा ताईच्या त्या बोलण्यालाच आठवत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं. तू ताई म्हणजे अंजली म्हणते की नको बोलस तू ताई मला, अरे देवा समान मानते मी यांना, आणि तू यांच्यावरच हात उचललायस. लाज नाही वाटली का तुला चिंटू? तू ना रागीट माणूस हे माहितीये मला, पण तुझ्या रागाचे हे उपद्व्याप होतील हे नव्हतं कळत रे मला. प्रेक्षकांनो, हे सगळं त्यांनी परत दाखवलेलं आहे. म्हणजे अर्णव त्या गोष्टीची सतत आठवण करून वाईट वाटून घेत असतो. आणि आता अर्णव तिथे विचारच करत असतो. तेवढ्यात ईश्वरी येते आणि त्याला बघते, त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की सर तुम्ही आता अशी किती वेळ आतल्या आत कुढत बसणार आहात? ती म्हणते तुम्हाला तकलीफ होईल, प्लीज बोला, काहीतरी बोला सर. ती म्हणते की सर असं मनात विचार करत बसू नका, जे काही असेल ते बोलून टाका ना सर प्लीज बोला सर. ईश्वरी, अर्णव सुद्धा ईश्वरीवर खूप संतापतो. अर्णव तिला म्हणतोय की स्टे अवे, आणि हे काळजीचं नाटक नाही करायचं, बंद करायचं हे नाटक. मी काय करायचं हे तू नाही सांगायचं मला. प्रेक्षकांनो, बघितलं ना, मग तिला वाचवायला कशाला आला होता तू? तिला वाचवायलाच नसतं आलं तर अंजली समोर आज वेगळं प्रकरण उभं राहिलं असतं, हो की नाही? इकडे ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला मला काय म्हणायचं ते म्हणा, झुटी म्हणा, माझ्यावर नफरत करा, माझ्यावर चिरडा,
मला काय करायचं ते करा. ईश्वरी म्हणते की व्यक्त व्हा फक्त माझ्या समोर. अर्णव अजून चिडतो आणि म्हणतो की तुझ्या समोर का व्यक्त हो मी. अर्णव म्हणतो की का व्यक्त हो, कोण आहेस तू. मला आणि माझ्या फॅमिलीला फसवणाऱ्या मुलीसमोर मी का व्यक्त व्हायचं. अर्णव चिडतो आणि म्हणतो की माझी डेस्टिनीच ती आहे. तुझ्यासारखे आणि त्या राजेसारखे माणसं माझ्याच नशिबात का आले तेच कळत नाही. अर्णव म्हणतो की आजपर्यंत ताई माझ्याशी अशी कधीच वागली नव्हती. लहानपणापासून तर आतापर्यंत माझ्याशी कधीच भांडली नव्हती. अर्णव म्हणतो की पण आज एवढं सगळं होऊन सुद्धा मी काही बोलू शकलो नाही. फक्त ताई आणि तिच्या पोटातल्या बाळासाठी त्या राजेशसारख्या नीच माणसाला टॉलरेट करतो मी, पोचतो आहे मी. आणि बघा इकडे हा राजेश म्हणतो की खरं सांगतो मामी, अंजलीसाठी काहीही सहन करू शकतो मी, पण ह्या अशा अवस्थेत स्त्रीला स्ट्रेस देणं बरोबर आहेत का, सांगा ना तुम्ही मामी मला. आणि बघा आता हा राजेश सुद्धा सगळं खापर त्या अर्णववर फोडतो आणि म्हणतो की ते आता त्या अर्णवला कळायला नको, आणि म्हणूनच मी मगाशी बाहेर काही बोललो नाही, त्याला सगळं ऐकून घेतलं त्याचं. आणि राजेश म्हणतो हे जर का बाहेरच्या कुणी केलं असतं ना तर मी. आणि मामा बघा त्याच्याजवळ असे खांद्यावर हात ठेवून उभे असतात आणि त्यांना ऐकायचं असतं की या राजेशने काय केलं असतं ते. आणि राजेश म्हणतो की जाऊ दे. अंजली म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाहीये की चिंटू असं वागू शकतो, तेही यांच्यासोबत. अंजली रडतच असते. ती म्हणते की चिंटूच्या मनात यांच्याबद्दल इतका कडवटपणा. तेवढ्यात आजी पण तिथे आलेले असतात. आता आजी येतात आणि म्हणतात की अंजली, तिच्याजवळ बसून म्हणतात की शांत हो बाळा अंजू. आजी म्हणतात की तुला माहितीये ना आपल्या चिंटूचा स्वभाव कसा आहे, ते पटकन चिडतो तो, आणि रागावला की मागचा पुढचा काहीच विचार सुचत नाही त्याला, पण त्याच्या मनात काहीच नसतं ग. यावर अंजली म्हणते की म्हणून त्याला कसंही वागण्याची परमिशन नाही मिळत ना आजी. अगं माहितीये मला. आजी म्हणतात हे बघ मी पण त्याला बोलणार आहे, चांगली रागावते की नाही बघ. आजी अंजलीला म्हणतात की तू आधी शांत हो बरं. आणि मामा म्हणतात की हो अंजली, आई बरोबर बोलते आहे. मामी म्हणतात की एवढं सगळं हो नाही, शांत राहणं शक्य आहेत का. मामा म्हणतात की वल्लरी. ते म्हणतात की तू जरा शांत राहा. आजी म्हणतात की मान्य आहे मला, जे घडायला नको होतं ते घडलं आहे. आजी म्हणतात की पण ह्या अवस्थेत तू आता तुझी तब्येत सांभाळायला हवी ना. आता इकडे हे आजी अंजलीला समजावत असता, पण इकडे आता अर्णवला सांभाळायला म्हणजे समजवायला फक्त ईश्वरीच असते. आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही प्लीज ह्या गोष्टीचा स्वतः त्रास करून घेऊ नका. ईश्वरी म्हणते की आपल्याला तर चांगलंच माहिती आहे ना हे सगळं कोणी केलं आहे ते. ईश्वरी म्हणते की तुम्ही अंजली त्यांची बाजू समजून घेतलीत ना, आणि कदाचित तुम्हाला हा होणारा त्रास ना कमी होईल. सर अंजली त्यांची गलतफहमी झाली आहेत म्हणून रागवल्या आहेत त्या, हा राग त्यांचा खरा नाही, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अर्णव लगेच तिला रिॲक्ट होतो आणि म्हणतो की कसं वाईट वाटून घेऊ नकोस. हा कसं. तो राजेश साहजिकपणाचा आव आणून सगळ्यांना फसवतो आहे आणि अर्णवला तेच वाईट वाटतं. तो म्हणतो की आणि ताई माझ्याशी. ईश्वरी अर्णवला समजावत असते की सर अंजली ताईंचं तुमच्यावर खूप प्रेम आहेत. अहो लहानाचे मोठे एकत्र झाले आहात तुम्ही, सगळी सुखदुःख एकत्र सहन केली आहेत. ईश्वरी म्हणते की तुमच्यातलं बॉन्डिंग एवढं कमजोर नाही आहेत सर, आणि ते हे कशा भांडणाने संपून जाईल. तर कितीही अंजली ताईंची कितीही मोठी गलतफहमी झाली तरीही त्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही याची खात्री आहेत मला. अर्णव ईश्वरीलाच म्हणतो की तुझ्या ऍडवाइसची गरज नाही आता मला. अर्णव ईश्वरीला म्हणतो की प्लीज तू जा इथून, जा प्लीज इथून जा. ईश्वरी म्हणते की सर प्लीज हौसला ठेवा, प्लीज जाऊन ताईंशी बोला, त्यांची माफी मागा, त्या माफ करतील तुम्हाला. आणि इकडे अंजली पण तेच बोलते की नाही करू शकत मी माफ त्याला. अंजली म्हणते की सारखं तेच चित्र दिसत आहेत मला माझ्या डोळ्यासमोर. चिंटूने यांच्यावर हात उगारला. आता अंजलीला काय सांगणार, हे काय पहिल्यांदा थोडीच हात उगारलेला आहे त्याने, असं कितीदा त्याच्यावर हात उगारलेला आहे. मामा म्हणतात की हे बघ अंजली, त्यावेळी काही क्षणापुरतं अविचार झाला हे मला मान्य आहे. आई म्हणाली तसं खरंच त्याच्या मनात मला आता काहीच बोलायचं नाही, प्लीज मला आता थोडा वेळ एकटीला सोडा. आणि इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो की कसं जाऊ सांग ना, कसं जाऊ. त्या राजेशने त्याने असं स्वतःचा प्रभाव पाडला आहे, मी काहीही बोललं तरी ताई माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला कोशिश करावी लागेल, हे सगळं करावं लागेल. अर्णव तिलाच म्हणतो की हे तुला सांगायची गरज नाहीयेत मला, आणि हे तेवढं सोपंही नाहीये. अर्णवला प्रेक्षकांना हेच वाईट वाटत असतं की तो राजेश जो
त्याने मला ताईच्या नजरेत पाडलं आहे. आणि अर्णव म्हणतो की ताईला असं वाटतंय की मी हट केला आहे तिला. आणि आता अर्णव बघा, तो कोणाच्या अशी मनस्थिती होते त्याची की तो कोणाचं कधीच ऐकून घेत नाही. आणि आत्ताही तेच झालंय. ईश्वरी म्हणते की सर कुणाचं कधीच काहीच ऐकून घेत नाही. ईश्वरी म्हणते की आता ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय करायचं. आणि आता इकडे ही नमू सुद्धा आईच्या वागण्याला परेशान झालेली असते आणि चिडचिड करत असते. तेवढ्यात सुप्रिया काकू मध्ये येतात आणि म्हणतात की नमू काय ग, आज बाहेर सुद्धा आली नाहीस तू. सुप्रिया काकू तिला म्हणतात की नमू अगं काय विचारतेस मी. नमू म्हणते की काय करू बाहेर येऊन मिस, तू तर किचन मध्ये यायला पाबंदी टाकून ठेवली आहे. मग सुप्रिया काकू म्हणतात की नमू अगं काय झालंय काय तुला, अशी का वागतेस तू. नमू सुद्धा आवाज चढून बोलते की आई हा प्रश्न मला रोज पडतो आहे. याआधी आमच्या आईने कोणत्याच गोष्टीसाठी आम्हाला नाही अडवलं. नमू म्हणते की आई हे सगळं पहिल्यांदाच घडतं आहे. नमू म्हणते की आणि आई हे सगळं खरंच खूप नवीन आहेत माझ्यासाठी. सुप्रिया काकू म्हणतात की नमू अगं नवीन काय त्यात, आई म्हणून मला तुझी काळजी वाटणारच ना. नमू म्हणते की आई म्हणून वाटणारी काळजी कळते आहेत मला, पण हल्ली खरंच तू अजीब वागायला लागली आहेस. विचारलं तर सांगतही नाही. सुप्रिया काकू नमूला म्हणतात की नमू तू समजूतदार आहेस ना, मग का हट्ट करते असा लहान बाळासारखा. नमू म्हणते की आई हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. नमू म्हणते की आई तू हल्ली ना खूप अनप्रेडिक्टेबल झाली आहे. कधी काय आणि कशी वागशील ना याचा खरंच काही नेम नाही. नमू म्हणते की आई तू आधी आकाश सरांशी छान वागायची, काल काय झालं होतं तुला. आणि प्रेक्षकांनो इकडे आता सुप्रिया काकू तिच्या नजरेत नजर नाही मिळवत आणि तिला म्हणतात की त्याची कारणं सांगितली आहे मी तुला. त्या म्हणतात की काही गोष्टी मी आता तुला नाही समजावू शकत. सुप्रिया काकू म्हणतात आणि त्याची कारणं तू आता न विचारलेलीच बरी. नमू म्हणते की अगं आई ती कारणं पटण्यासारखी नाहीच आहेस. सुप्रिया काकू तिलाच म्हणतात की आता मी तुला जे काही सांगितलं ना ते तुला पटणारच नाहीयेत नमू. नमू म्हणते ठीक आहे, तू जर ठरवलंच आहेस की मला काही सांगायचंच नाही म्हणून तर ठीक आहे जाऊ देत. आणि नमू तिथनं निघून जाते. सुप्रिया काकू तिला आवाज देतात पण ती काहीच ऐकत नाही. सुप्रिया काकू म्हणतात की नमू अगं कसं सांगू तुला, प्रश्न इशूच्या संसाराचा आहे. सुप्रिया काकू म्हणतात की मला कळतं आहे तुझी आणि आकाशची मैत्री वाढत चालली आहेस. आणि सुप्रिया काकू म्हणतात की नाही आता मला हे सगळं इशूच्या कानावर तर घालावंच लागेल. आणि इथं आता इशू किचन मध्ये काहीतरी करत असते. सुप्रिया काकूंचा तेवढ्यात फोन येतो. त्या म्हणतात की इशू बरी आहेस ना तू. नमू म्हणते इशू म्हणते की हो आहे, तू सांगितल्याप्रमाणे मी माझी कोशिश चालूच ठेवली आहे सरांची समजूत काढण्याची. ईश्वरी म्हणते की खीर करतीये. सुप्रिया ताई तिला म्हणतात की आज काही स्पेशल आहेत का. आणि येशू म्हणते की काहीतरी स्पेशल घडून आणण्यासाठी काहीतरी स्पेशल करावंच लागतं ना आई. सुप्रिया काकू म्हणतात की म्हणजे मला काही कळलं नाही अगं. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की तू काही टेन्शन वगैरे घेऊ नकोस. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचं आणि अंजली ताईंचं भांडण झालेलं आहे आई. सुप्रिया काकूंना सुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटतं. त्या म्हणतात की अरे देवा, या भावा बहिणीचे नातं इतकं छान आहे आणि त्या दोघांमध्ये भांडण, अगं कसं काय. आणि इकडे ईश्वरी म्हणते की तो नीच राकेश नराधम बसला आहेत ना घरात. आणि मग हे ऐकल्यानंतर सुप्रिया काकूंना पण म्हणजे घाबरायला होतं. त्या म्हणतात की काय केलं त्याने. आता ईश्वरी इकडे झालेला सगळा प्रकार आईला सांगत असते की त्या राकेशने म्हणजे बँकेचा फ्रॉड केला, यांच्या ह्याच्यातनं चेक काढला, पण त्यांनी सगळं खापर म्हणजे काय आहे ते स्वतःची बाजू सेफ करून अर्णव सरांना चुकीचं ठरवलेलं असतं. असं सगळं काही ईश्वरी तिच्या आईला सांगत असते. आणि हे ऐकून त्या बिचाऱ्यांना सुद्धा धक्काच बसतो प्रेक्षकांनो, कारण त्यांनाही माहिती की तो राकेश काय आहेत म्हणून. आणि त्यामुळे सुप्रिया काकू म्हणतात की अगं इशू आज किती मोठं संकट ओढावलं असतं तुझ्यावर. त्या म्हणतात की एकदा अर्णवच्या मनात आपल्याबद्दल आधीच इतका मोठा गैरसमज आहे आणि त्यात हा राकेश. ईश्वरी म्हणते की आई तू घाबरू नकोस, तुझी लेक अशी हार मानणारी नाहीये, माहिती ग, खूप धीराची आहेस तू. त्या म्हणतात की कुठून येतो ग तुझ्यामध्ये हा एवढा मोठा धीर. हा ईश्वरी म्हणते की आई जे काही शिकली आहे ते तुझ्याकडूनच शिकली आहेत ग. ईश्वरी म्हणते की बाबांनी ना स्कूटर शिकवताना मला एक गोष्ट सांगितली, रोडवर कितीही ट्रॅफिक असू दे, लांबून लोकांनी कितीही हॉर्न वाजू देत, आपल्याला आपली गाडी हळूहळू पुढेच न्यावीच लागते ना. त्या म्हणतात की अगदी बरोबर आहे. ईश्वरी म्हणते की बाराकी ढेर, अगं मीच बडबड करतेस, तू का फोन केला होता. त्या म्हणतात की मी ना. आणि मनोमन म्हणतात की नमू आणि आकाश बद्दल इशूला सांगू का. नाही नको, तिचंच टेन्शन खूप आहे तिला, त्यात ही भर नको. आणि सुप्रिया काकू सांगत नाही. त्या म्हणतात की काही नाही इशू सहजच केला होता आणि तू ठीक राहा. आणि
दोघीही फोन ठेवून देतात, एकमेकींना सांगतात काळजी घ्या आणि फोन ठेवून देतात. आणि इकडे इशू मनोमन म्हणते की चल इशू काम पे लग जा. अर्णव सरांची आणि अंजली त्यांची गलतफहमी लवकरात लवकर दूर करायला पाहिजे. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि आता इकडे अर्णव अंजलीशी बोलायला आला असतो की ताई ताई म्हणते की नको बोलूस माझ्याशी, ते खूप त्रास दिला आहेत मला. आणि अर्णव म्हणतो की तुझी जागा आहे तिथे, तुला तुला बस जा तिकडे. आणि इकडे ईश्वरी म्हणते मी का बसू, मला पण जेवायला यायचंय. अर्णव म्हणतो की जा ना. ईश्वरी म्हणते की तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं काय जेवणार सर. आणि इकडे ह्या राजेशने ठरवलेलं असतं की लवकरच काढल्यासारखं कडू करून टाकणार आहे तुमच्या भावा बहिणींचं नातं. आणि बघा इथे आता अर्णव उभा असतो, तेवढ्यात आकाश जोरजोरात म्हणजे